चला तर आज बनवूया आपण घरच्या घरी हॉटेलसारखी बिर्याणी, चिकन बिर्याणी. तर मी घेतलेलं आहे कांदा, खूप छान असं फोडणीला दिलेला आहे. तर कांदा फ्राय करून ठेवलेला आहे मी ते ड्रेसिंगसाठी आणि इकडे घेतलेला आहे कांदा फोडणीसाठी. तर छान असा कांदा घेतलेला आहे आणि मिरचीला फक्त कट मारलेली आहे आणि फोडणीमध्ये घातलेली आहे. तर चला टोमॅटो घालूया त्याच्यामध्ये आपण आता. टोमॅटोसुद्धा खूप छान परतून घ्यायचं आहे. तर आपण दोन्ही सगळे छान परतून घ्यायचे आणि इकडे मी मॅरिनेट करायला ठेवलं होतं चिकन 1 तास. तर हा आहे कांदा आणि हा आहे राईस बनवून ठेवलेला आहे मी. तर मी चिकन मॅरिनेट केलेलं आहे त्याच्यामध्ये घातलेलं आहे आलं, लसूण, मिरची पेस्ट आणि दही आणि आपले घरातले नॉर्मल जे हळद, मीठ हळद, मीठ आणि मसाले जे घरातले असतात तेच मॅरिनेट करायला टाकलेले आहेत. बाकी कुठले मसाले घातलेत नाही त्याच्यात. तर ही खूप छान असं मॅरिनेट 1 तास मी ठेवलेलं. दहीमध्ये खूप छान चिकन मुरतो. त्याच्यासाठी मी ते व्हिडिओ नाही केलं. तर मी म्हणूनच सांगते तुम्हाला. मी इतके फक्त घरचे मसाले टाकलेत आणि हा आहे चिकन मिक्स मसाला. तर मी तो अगदी थोडंसं घातलेलं आहे. जी म्हणजे आपल्याला टेस्ट येण्यासाठी मी थोडंसं घातलेलं आहे त्याच्यामध्ये. कारण स्पायसी होण्यासाठी ना थोडंसं ते मसाला टाकलाय मी. अख्खे मसाले नाही वापरलेले आहेत. कारण मुलांना ना अख्खे मसाले नाही जास्त करून आवडत. ते तोंडामध्ये येतात. त्याच्यामुळे मी हा थोडासा मसाला त्याच्यामध्ये घातलेला आहे. चिकन बिर्याणी मिक्स. तर आपलं आता पाहू शकताय खूप छान चिकन शिजलेलं आहे. तर नॉर्मल आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. कारण मॅरिनेट करता वेळी मी मीठ त्याच्यामध्ये घातलेलं होतं. त्याच्यामुळे आता आपण थोडंसं मीठ घालणार आहोत. तर आता आपण छान असं थोडंसं साईडला काढलेलं आहे आपण चिकन आणि मग त्याच्यावरती घातलेलं आहे राईस आणि परत एकदा आपण दुसरा थर लावूया त्याच्यावरती चिकनचं, जेणेकरून चिकन राईसला दोन्हीकडून व्यवस्थित लागून जाईल. तर हा कांदा फ्राय केलेला तो सुद्धा मी घातलेला आहे त्याच्यावरती आणि घातलेली आहे कोथिंबीर. तर तो कांदा जो लाल केलेला असतो ना गोल्डन कलर, तो मुलांना कांदा आवडत नाही त्याच्यामुळे मी कमीच घालते. कारण ते ना गट्टा होऊन जातं कांद्याचा पूर्ण आणि मग तो खातावेळी ना कडूसारखा लागतो. त्याच्यामुळे कमीच घातलेलं खूप चांगलं. तर आता मी घालणार आहे त्याच्यामध्ये तूप. खूप छान असं मध्ये-मध्ये तूप घातलेलं आहे आणि फोडणीला तर मी तेलच घातलेलं पूर्ण. कारण जास्त तूप नाही मला वापरायचं होतं मुलांसाठी म्हणून मी तेल जास्त वापरलेलं आहे. तर मी झाकण ठेवून ठेवलं होतं आता 10 मिनिटं बारीक बारीक शेगडीवरती. तर पाहू शकता आता किती छान बिर्याणी झालेली आहे. दिसते की नाही हॉटेलसारखी बिर्याणी. तर माझी व्हिडिओ कशी वाटली नक्कीच मला लाईक, शेअर, कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. यूट्यूबवर असाल, फेसबुकवर असाल तर फॉलो करा आणि एक नंबर बिर्याणी झालेली आहे. तर तुम्ही पण अशीच ट्राय